शासनाने ज्यावेळी या प्रोसेसला परवानगी दिलेली आहे त्यावेळी पहिली अट घातलेली आहे की तुम्ही प्रदूषित पाणी हे नदीमध्ये सोडायचं नाही, तर ते शेतीला वापरायचं किंवा अन्न कारणासाठी ते वापरायचं, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ते नदीत सोडायचं नाही. ही प्रदूषण मंडळाची पहिली अट आहे आणि ती अट सुद्धा आतापर्यंत या इंडस्ट्रीनं पाळलेली नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या दीड महिन्यापासून सव्वा महिन्यापासून त्यातली बरीचशी इंडस्ट्री बंद आहे. याला कारणीभूत आम्ही आंदोलक नाही, अजिबात आम्ही आंदोलक नाही. यांनी केलेला कारभार आणि चुकीच्या पद्धतीने केलेलं नियोजन यांचं कारणीभूत आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जे कापड व्यापाऱ्यांच्याकडून 5% अधिभार या लोकांनी पाणी प्रदूषणाच्या प्रकल्पाचा खर्च म्हणून घेतलेला आहे. ते महिन्याला 3 कोटी रुपये आहेत, वर्षाला 36 कोटी आहेत. 2012 पासून 2026 पर्यंत 14 वर्ष आहेत. जर 36 कोटी रुपये 14 वर्षाचं जर काढलं तर इथनं हे समुद्राला हिने पाणी नेऊन सोडू शकत होते, पण यांना फक्त आपल्या शेतात पाणी नेता आलेलं नाही. दुर्दैव आहे. आणि यांनी सरळ आपल्या पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडून आपल्या सगळ्या तालुक्याच्या या लोकांनी वाट लावलेली लक्षात घ्या.